महाविकास आघाडीची आज मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली गेली आहे। ठाकरेंसह शरद पवार, पटोले, संजय राऊत यासाठी उपस्थित असतील असं समजतंय। राज्यातील विविध घडामोडींसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीची पुढची रणनीती आणि दिशा या बैठकीत ठरवली जाईल असं कळतंय। मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे असं समजतंय आणि जे महत्त्वाचे नेते आहेत महाविकास आघाडीतले ते सगळे उपस्थित असतील। प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। चेतन, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे आजच्या बैठकीत उपस्थित होतील? काय नेमकं कारण आहे इतकी तातडीची बैठक घेण्यामागचं? नक्कीच रित्या पाहिलं असेल, जो शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती। या पुतळ्याचं अनावरण हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि 8 महिन्याचा हा पुतळा आहे हा पूर्णपणे पडला होता। या अनुषंगाने आज मालवणमध्ये देखील महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आलाय। मात्र ही इतकी गंभीर गोष्ट आहे की या गोष्टींचा विरोध आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते करणार आहेत आणि या अनुषंगाने आज मातोश्री इथे महाविकास आघाडीची ही बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला उद्धव ठाकरेंसोबतच संजय राऊत असतील, त्याचबरोबर शरद पवार, नाना पटोले हे देखील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेबाबत जो प्रश्न आहे, आपण पाहिलं असेल बदलापूर असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर काल रत्नागिरीची घटना घडली होती। वारंवार होणाऱ्या या घटना यामुळे कायदा सुव्यवस्थे पूर्ण ऐरणीवर आलेली पाहायला मिळते आहे। म्हणूनच यावर देखील चर्चा करण्यासाठी ही एकंदरीतच महाविकास आघाडीची जी बैठक आहे आज दुपारी 12 वाजता मातोश्री इथे होणार आहे। अगदी चेतन, आणि या बैठकीचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।